प्रसन्न राहणारे असं 4 त्यांचा अभंग घेतलेला आहे. विठाला विठाला तर महाराज काय म्हणतात, मागणी मागतात. खरं जर म्हणलं तर संताचा मागणीचा काही संबंधच नाही दूरवर. संत कधीच मागणी मागत नसतात. मागणी कोण मागत आहे? आपल्यासारखे सामान्य जीव मागणी मागतात. सामान्य जीवाची काय मागणी असते हो? काय मागणी असणार आहे? वाढावे संतान, गृही व्हावे धनधान. अजून काय मागतात? नातू होऊ द्या, पंतू होऊ द्या, मला सुखाचं ठेवा. मागणी कधी संपतच नाही, सतत मागत राहतो, मरेपर्यंत मागतच राहतो. म्हणून त्याला काय म्हणावं? जीव म्हणावं, सामान्य माणूस म्हणावं. संत कसे असतात? संत मागत येतं, पण कुणासाठी मागतात संत? जगाच्या कल्याणासाठी मागतात संत. संत कधी स्वतःसाठी मागत नाहीत, कारण संत देतात. जे देणारे असतात ते संत असतात, मागणारे जो असतो ते जीव असतो. काय सांगितलं या अभंगामध्ये? ठाकलोशी द्वारी होपा याचक भिकारी. मागणाऱ्याला काय म्हणतात? भिकारी म्हणतात. सरळ सांगितलंय. तुका म्हणे होय ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिक्क त्याचे. धिक्कार असो त्याच्या जीवाचा, मागणाराचा. मग कस काय मागतील? मग कस काय मागतील? तर मागितलं कस काय? आहे का नाही? विपरीतच आहे का नाही? तुम्ही तर म्हणतात की संत मागतच नाहीत, आणि आपण तर मागणीवरच आहे. अनेक आहे हेची दान देगा देवा. मागणी नाही तर काय? अनेक आहे तेव्हा मागणी. मागणे तुझं प्रति एक आहे, घेईन मी जन्म देवा याच्यासाठी देवा. सगळे मागणीचे काय 450 पर्यंत मागणीच्या मागणी तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये. मग कस काय मागणी आहे? पण विचार करा, मागणी आहे पण कुणासाठी मागितलं? हे स्वतःसाठी मागणं नाही. आणि जरी मागितलं असलं ना, काय मागतात? देव मागतात. आणि आपण काय मागतात? देवाचं मागतात. आणि ते काय मागतात? देवच मागतात. मग ज्याच्या संग देव असल्यास मागायची काय गरज आहे? आपण देव कधी मागतच नाही. माऊलीला मागायचीच काय गरज आहे? नामदेव राहायला मला सांगा, 5 वर्षाचे असताना नामदेव राया त्यांच्या आईने सांगितलं, जाय नामा नैवेद्य काय म्हणले? आपण काय म्हणतात? नैवेद्य दाखवून ये म्हणतात. हे चुकत आहे आपलं. नामदेव रायाची आई काय म्हणली? जा देवाला निवद चारून या म्हणली. आपण दाखवून या म्हणतात, कारण आपली रीतच आहे दाखवून या. सरळ देवाला जर नैवेद्य खाल्ला असता तर आपण दाखविलाच नसता. काय झालं असतं? वारी लावली असती सगळ्या गावामध्ये. आज एकाची वारी, उद्या एकाची वारी. नाही तर म्हणले असते सरळ राशन कार्डामध्ये देवाचं नाव करा. ते गमवून द्यायला का? गमविणारे आम्ही गमवून त्याला खाऊ घालायचं असे म्हणले असते माणसं. पण देवाला धाडलं. नामदेव राय म्हणले, हे देवा, माझ्या बाबाने काय केलंय? तुला नैवेद्य चारायला मला पाठवले, तू नैवेद्य खाय. आता देव कसला नैवेद्य खातो का? देव खायला गेला ना. नामदेव रायला हे काय झालं? मला तर चारायला सांगितलंय, देव का खात नाही? बघा ना किती भाव आहे. देव खायला, हे देवा नैवेद्य का खात नाहीस? थांबतो मी थोडा वेळ. थांबला नामदेव राया. देव काही निवेदच खायत नव्हतं. देवाला म्हणजे नामदेव रायला राग आला. रागाच्या घरात नामदेव राय काय म्हणतात? देवा, हे बघ तुझ्याशी गाठ आहे. आता नाही जर खाल्लंस ना, माझं डोकं आणि तुझे पाय. नामदेव राय 5 पाऊल मागं सरतात आणि डोक्यावर असं पायावर डोकं आपटायचं म्हणतात. काय तर देवानं असं वरच्या वर धरलं. अरे नामाच्या हातीचा मूर्ती
हे देवा जेवण कर म्हणतात मला. नाही जर तू खाल्लास तर माझी आई मला मारल्याशिवाय राहणार नाही. मग मला मार तरी खाऊ घाल, नाही तर तू नैवेद्य तरी खाय. देवाला खावा लागला महाराज नामदेवाच्या चट्टीपुडी. देवानं नैवेद्य खाल्ला. मग एवढं सामर्थ्य होतं 5 वर्षाच्या असताना. मग नामदेवरायाला का मागायची गरज पडली? एवढंच नाही, नामदेवरायाच्या हातून परसा भागवत माहीत आहे सगळ्यांना, एवढं सामर्थ्य होतं. परसा भागवताची बायको आणि आपली राजाई मैत्रीण होत्या, मैत्रिणी. एकदा त्यांची भेट झाला असताना तिनं सांगितलं, अगं राजाई, किती दैना चालली तुझी, दिवाळीचा सण आहे, घरात काही गोडधोड केलंच का नाही? ती सांगेल, कसलं ओढण कसलं धड, आमचे हे तर सतत देवळातच असतात म्हणे, विठ्ठल विठ्ठल करीत असतात. कसलं गोडण कसलं काय म्हणे, आम्हाला तर सारखी दिवाळी असते म्हणे सदा. म्हणे थांब, माझ्याकडे परस आहे म्हणे, परीस पाहिलाय का? मी तर पाहिलाच नाही, ऐकलं की नाही. परीस ठीक आहे म्हणे. परीस आणला तिनं घरी. तिच्या घरी लोक एखादं खुरपं वगैरे मोडल्यानं बिडल्यानं तिला चिटकलं, सोनं झालं. मग तिनं आणलं जे काय लागते घरातलं सामान वगैरे, सामान आणले, स्वयंपाक केला, सगळं केलं. नामदेवराय घरी आले. असा सुगंध सुटला होता. त्यांना वाटलं काय टाकली बनविले असलं. बसले जेवायला वाढलं, चांगला पदार्थ आला की ताटामध्ये. म्हणे हे कुठून आलं काय नाही, तर तिने सांगितलं, बरं खोटं बोलत नव्हते पहिल्या बायका. बरं आता बायकाच नाही निघाले तर सांगते, सगळेच खोटे बोलायले. तर कसं